Hello dear students, up to today we have completed first one, that is energy production through aerobic respiration, and today's lecture we are going to see the next point, that is energy production in microorganism through anaerobic respiration. Aerobic and anaerobic respiration means what? In aerobic respiration oxygen is involved, while in anaerobic respiration oxygen is not involved. See, some organism cannot live in the presence of oxygen. For example, many bacteria. Such a living organisms have to perform anaerobic respiration for energy production. As they are living organism, they need some energy, and that energy be produced with the help of anaerobic respiration. ग्लायकॉलिसिस अँड फर्मेंटेशन आर टू स्टेप्स ऑफ अनॲरोबिक रेस्पिरेशन. जसं आपण ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये पाहिलं होतं, त्याच्यामध्ये 3 स्टेप्स होतात: ग्लायकोलिसिस, क्रेब सायकल अँड ETC रिॲक्शन. इन अनॲरोबिक रेस्पिरेशन देर आर ओनली 2 स्टेप्स. फर्स्ट वन इज अ ग्लायकोलिसिस अँड सेकंड वन इज अ फर्मेंटेशन. In glycolysis process, glucose is incompletely oxidized and less amount of energy is obtained in this type of respiration. And in fermentation, pyruvic acid produced through glycolysis, as we have discussed in the case of aerobic respiration. When there is a glycolysis process होत असते तेव्हा त्याच्यामध्ये पायरुविक ॲसिड फॉर्मेशन होत असतं, बरोबर आहे. ते जे पायरुविक ॲसिड फॉर्मेशन होत असतं ते पायरुविक ॲसिड is converted into other organic acids or alcohol with the help of some enzymes is called fermentation. म्हणजे ग्लायकोलिसिस प्रोसेसमध्ये जे पायरुविक ॲसिड फॉर्म झालेलं असतं ते पायरुविक ॲसिडचं कन्व्हर्जन केलं जातं ॲसिड्समध्ये, ऑर्गॅनिक ॲसिड्समध्ये किंवा अल्कोहोलमध्ये विथ द हेल्प ऑफ सम एन्झाईम, अँड दॅट होल प्रोसेस इज नोन ॲज दी फर्मेंटेशन. सी, सम हायर प्लांट्स, ॲनिमल्स अँड aerobic microorganisms also performs anaerobic respiration instead of aerobic respiration. काय सांगितलं इथं, तर काही जे हायर प्लांट्स आहेत किंवा ॲनिमल्स आहेत किंवा ॲरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते अनॲरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतात ॲरोबिक रेस्पिरेशन ऐवजी. का तर इफ देअर इज डिप्लेशन इन ऑक्सिजन लेवल इन द सराउंडिंग, जर त्यांच्या आसपास जर ऑक्सिजन लेवल कमी असेल तर ते अनॲरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतात. त्याचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. फर्स्ट एक्झाम्पल काय आहे पहा. द फर्स्ट एक्झाम्पल इज सीड्स परफॉर्म अनॲरोबिक रेस्पिरेशन इफ द सॉइल इज सबमर्ज अंडर वॉटर ड्युरिंग जर्मिनेशन. म्हणजे काय तर सीड्स जेव्हा आपण सॉइलमध्ये मर्ज करतो तेव्हा जर तिथं ऑक्सिजनची कमतरता असेल तर ते जे सीड्स आहेत ते अनॲरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतात. अँड सेकंड वन, our muscle cells perform anaerobic respiration while performing the exercise. Due to this, less amount of energy is produced in our body and lactic acid is accumulates, due to which we feel tired. म्हणजे आपण जेव्हा एक्झरसाइज करतो तेव्हा आपल्याला थकवा का जाणवतो, तर जेव्हा आपण एक्झरसाइज करत असतो तेव्हा आपल्या ज्या मसल सेल्स असतात त्या अनॲरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतात आणि त्याच्यामुळं आपल्या शरीरामध्ये लॅक्टिक ॲसिड तयार होतं आणि ज्याच्यामुळं आपल्याला टायर्ड फील होतं. हा क्वेश्चन येतो पहा. क्वेश्चन काय येईल, वाय वी फील टायर्ड वाय परफॉर्मिंग एक्झरसाइज. तर का टायर्ड फील होतं आपल्याला, बिकॉज ऑफ अनॲरोबिक रेस्पिरेशन देअर इज अ फॉर्मेशन ऑफ लॅक्टिक ॲसिड इन अवर बॉडी अँड दॅट्स वाय वी फील टायर्ड. किंवा याच पॉईंटवर सेकंड क्वेश्चन असा येऊ शकतो की समटाइम्स हायर प्लांट्स अँड ॲनिमल्स टू परफॉर्म अनॲरोबिक रेस्पिरेशन, वाय ऑर गिव्ह सायंटिफिक रिझन. का परफॉर्म करतात, कारण तिथं ऑक्सिजनची लेवल कमी होते, म्हणजे डिप्लेशन, बिकॉज ऑफ द डिप्लेशन इन ऑक्सिजन लेवल दे परफॉर्म अनॲरोबिक रेस्पिरेशन. ठीक आहे. नेक्स्ट पहा, देर आर सम क्वेश्चन गिवन इन युअर टेक्स्ट बुक. कॅन यू टेल. फर्स्ट क्वेश्चन इज, विच टाईप ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन परफॉर्म कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. तर आपण पाहिलं आहे एरोबिक रेस्पिरेशन जे आहे ते कम्प्लीट ऑक्सिडेशन ग्लुकोजचं करतं आणि अनॲरोबिकमध्ये इनकम्प्लीट, आत्ताच आपण शिकलो. सेकंड क्वेश्चन, विच सेल ऑर्गेनेल इज नेसेसरी फॉर कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज.
सो जे कम्प्लीट ऑक्सिडेशन होतं ग्लुकोजचं ते मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं. आपण पाहिलं आहे एनर्जी प्रोडक्शन थ्रू ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये. तर ती जी होल प्रोसेस होते ती मायटोकॉन्ड्रियामध्ये होत असते. देअरफॉर मायटोकॉन्ड्रिया इज नेसेसरी फॉर कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. सेकंड पॉईंट इज एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कॉम्पोनंट्स. See, this point is very important for MCQ type questions. We get energy from carbohydrates, proteins and lipids. हे आपण शिकलेलो आहोत बरोबर. ह्या लेसनच्या इंट्रोडक्शनमध्ये शिकलेलो आहोत की आपल्याला जी काही एनर्जी हवी असते ती आपण कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड लिपिड्सपासून मिळवतो. त्यातला फर्स्ट जो पॉईंट आहे तो कार्बोहायड्रेट्स आपण पाहूया. See, sources of carbohydrates, as we have discussed in first video, sources of carbohydrates are like as a potato, sweet potato, cereals, fruits, jaggery, gur, etc. Okay, then energy formation from carbohydrates. एनर्जी फॉर्मेशन फ्रॉम कार्बोहायड्रेट्स कशी होते एनर्जी फॉर्म. तर फर्स्ट स्टेप काय होते बघा, ब्रेकडाऊन ऑफ कार्बोहायड्रेट्स रिच फूड स्टफ्स इंटू ग्लुकोज. म्हणजे हे जे फूड स्टफ्स आहेत विच कंटेन कार्बोहायड्रेट्स दॅट ब्रेकडाऊन इंटू ब्रेकडाऊन ऑफ कार्बोहायड्रेट्स रिच फूड स्टफ्स इंटू ग्लुकोज. म्हणजे जर आपण पोटॅटो खाल्लं, स्वीट पोटॅटो खाल्लं किंवा सिरियल्स खाल्ल्या वेगळे, सिरियल्स म्हणजे काय, कडधान्य वेगवेगळी जर खाल्ली तर त्याच्यामधलं जे कार्बोहायड्रेट आहे त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं. ही झाली फर्स्ट स्टेप. देन व्हेरियस सेल्स ऑफ बॉडी, हे जे ग्लुकोज आहे ते आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या सेल्सपर्यंत पोहोचतो. अँड देन थर्ड इट कन्वर्ट इंटू ATP. आता ATP म्हणजे काय तुम्ही पाहिले, ATP इज अ ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट विच इज नथिंग बट द एनर्जी करन्सी. म्हणजे कार्बोहायड्रेट्सचं रूपांतर आधी ग्लुकोजमध्ये होतं, मग तो ग्लुकोज जो आहे तो आपल्या व्हेरियस सेल्सपर्यंत पोहोचतो आणि मग त्याचं रूपांतर ATPमध्येच ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेटमध्ये होतं. ठीक आहे. आता आपण पाहूया 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट्सपासून आपल्याला किती एनर्जी मिळते. तर पहा हे पण इम्पॉर्टंट आहे MCQसाठी. 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स गिव्स 4 किलो कॅलरी ऑफ एनर्जी. ओके. Now second one is a protein. Now what is protein? Protein are macromolecules formed by bonding many amino acids. प्रोटीन हे काय आहे तर ते मॅक्रोमॉलिक्यूल आहे विच इज फॉर्म बाय बॉन्डिंग मेनी अमिनो ॲसिड्स. मॅक्रोमॉलिक्यूल म्हणजे काय तर इट इज अ व्हेरी लार्ज मॉलिक्यूल सच ॲज अ प्रोटीन विच कॅन कंपोज 1000 ऑफ बॉन्डेड कोव्हॅलंटली बॉन्डेड ॲटम्स. See, proteins of animal origin are called as first class protein. Now what is meant by animal origin? तर ॲनिमल ओरिजिन म्हणजे तुम्हाला एग्स किंवा मीटपासून जे काही प्रोटीन्स मिळतात त्यांना ॲनिमल ओरिजिन प्रोटीन असं म्हणतात. आणि या प्रोटीनला फर्स्ट क्लास प्रोटीन असं सुद्धा म्हणतात. नाव सोर्सेस ऑफ प्रोटीन्स. सोर्सेस ऑफ प्रोटीन्स आर फिश, मीट, एग्स, मिल्क, चीज, योगर्ट एक्सेट्रा. म्हणजे जे काय नॉनव्हेज आहे त्याच्यापासून महत्त्वाचं प्रोटीन मिळतं. त्याशिवाय चीज, योगर्टपासून मिल्क प्रोडक्ट जे आहे त्याच्यापासून सुद्धा आपल्याला प्रोटीन मिळतं. आता एनर्जी फॉर्मेशन ऑफ प्रोटीन म्हणजे या प्रोटीनपासून एनर्जी कशी काय फॉर्म होते तर पहा, जेव्हा तुम्ही प्रोटीन रिच फूड खाता तेव्हा त्याचं रूपांतर पहिल्यांदा अमिनो ॲसिडमध्ये होणार. ठीक आहे. पहा, those amino acids are absorbed in the body and transported up to each organ and cell via blood. मग हे अमिनो ॲसिड म्हणजे आपण जे काही प्रोटीन रिच फूड खाणार आहोत त्याचं रूपांतर अमिनो ॲसिडमध्ये होणार आणि हे अमिनो ॲसिड आपल्या प्रत्येक सेलमध्ये ब्लड थ्रू पोहोचणार आणि मग त्याचं रूपांतर डिफरंट प्रोटीन्समध्ये होतं. आता हे डिफरंट प्रोटीन्स म्हणजे काय आहे तर पहा, इथं तुम्हाला दिले हे जे काय वेगवेगळे अमिनो ॲसिड्स असतात ते आपल्या प्रत्येक बॉडी पार्टमध्ये जाताना त्याचं वेगवेगळ्या प्रोटीन्समध्ये रूपांतर होतं. फॉर एक्झाम्पल ते जर स्किनमध्ये गेले तर त्याचं मेलॅनिन आणि केरॅटिन याच्यामध्ये रूपांतर होत असतं. त्यानंतर बोन्समध्ये जर गेलं तर त्याचं ओसिनमध्ये रूपांतर होतं. सेल्समध्ये जर गेलं तर व्हेरियस प्रोटीन्स ऑफ सेल मेम्ब्रेन अँड व्हेरियस एन्झाम्स आर फॉर्म. देन इफ ते जर पॅनक्रीजमध्ये गेले तर त्याचं इन्सुलिन आणि ट्रिप्सिनमध्ये रूपांतर होतं. पिट्युटरी ग्लँडमध्ये जर ते गेले तर व्हेरियस हार्मोन्समध्ये रूपांतर होतं. मसलमध्ये जर गेले तर ते ॲक्टिन अँड मायोसिन फ्लेक्झिबल प्रोटीन्स तयार करतात आणि जर ते ब्लडमध्ये गेलं तर हिमोग्लोबिन आणि अँटीबॉडीज तयार करतात. ठीक आहे. तर हे जे सगळे टाईप आहेत ते प्रोटीनचे टाईप आहेत विच आर फॉर्म इन डिफरंट पार्ट्स.
ओके. देन नेक्स्ट आता आपण पाहूया की जर आपण 1 ग्रॅम प्रोटीन जर खाल्लं तर त्याच्यापासून आपल्याला किती एनर्जी मिळणार. तर पहा, वी गेट 4 किलो कॅलरी ऑफ एनर्जी पर ग्रॅम ऑफ प्रोटीन. म्हणजे 1 ग्रॅमपासून आपल्याला 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळत असते. देन सी नेक्स्ट ऑन पेज नंबर 16 देअर इज वन क्वेश्चन गिवन इन कॅन यू रिकॉल फ्रॉम वेअर डू वी ऑप्टेन द लिपिड्स. लिपिड्स आपल्याला कुठून मिळतात. तर द लिपिड्स आर ऑप्टेन फ्रॉम द बटर, ऑइल अँड घी. ओके, म्हणजे सगळे तेलकट जे पदार्थ आहेत त्याच्यापासून. तर पहा, नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आहे आपला लिपिड. लिपिड इज मेड बाय कंबायनिंग फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल टुगेदर. हे जे लिपिड आहे ते फॅटी ॲसिड्स आणि अल्कोहोल बॉन्ड होऊन तयार होत असतं. देन सोर्सेस ऑफ लिपिड्स, बटर, व्हेजिटेबल ऑइल, कोलेस्टेरॉल आर दी सोर्सेस ऑफ लिपिड्स. नाव थर्ड पॉईंट, हाऊ एनर्जी इज फॉर्म फ्रॉम लिपिड. तर पहा, लिपिड रिच फूड जेव्हा तुम्ही घेता त्याचं रूपांतर पहिल्यांदा फॅटी ॲसिड्समध्ये होतं. देन जे फॅटी ॲसिड्स आहेत ते आपल्या वेगवेगळ्या बॉडी पार्ट्सपर्यंत जातं. फॅटी ॲसिड्स आर ॲब्सॉर्ब अप अँड डिस्ट्रीब्युटेड एव्हरीवेअर विदिन द बॉडी अँड फ्रॉम दोज फॅटी ॲसिड्स डिफरंट सेल्स प्रोड्यूस व्हेरियस सबस्टन्सेस नेसेसरी टू देमसेल्फ. ओके, फॉर एक्झाम्पल पहा, फॉस्फोलिपिड्स फॉर्म फ्रॉम फॅटी ॲसिड प्रोड्युसेस प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे जे फॉस्फोलिपिड्स आहेत ते जर फॉर्म झाले फ्रॉम फॅटी ॲसिड्स ते प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रोड्यूस करतात. देन सेकंड वन, फॅटी ॲसिड्स आर ऑल्सो प्रोड्युसेस डिफरंट हार्मोन्स लाईक प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन अँड अल्डोस्टेरॉन एक्सेट्रा. ओके, आता आपण पाहूया की आपण जर 1 ग्रॅम लिपिड घेतलं तर त्याच्यापासून किती एनर्जी मिळते. तर पहा, 1 ग्रॅम ऑफ लिपिड गिव्स 9 किलो कॅलरी ऑफ एनर्जी. म्हणजे 1 ग्रॅम लिपिडपासून आपल्याला 9 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळते. आणि लास्ट पॉईंट जो आहे तो आहे विटॅमिन्स. नाव सी, विटॅमिन हा शब्द तुम्ही ऐकला असेल, बरोबर आहे. वी डू नॉट गेट एनर्जी फ्रॉम विटॅमिन्स बट वी नीड देम टू फाईट अगेन्स्ट व्हेरियस डिसीजेस. तुम्हाला माहिती आहे विटॅमिनपासून आपल्याला एनर्जी मिळत नाही डायरेक्टली, बट दे आर नीडेड टू फाईट अगेन्स्ट व्हेरियस डिसीजेस. देअरफॉर अलॉंग विथ कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड लिपिड्स, विटॅमिन्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट. देअर आर टाईप्स ऑफ विटॅमिन्स. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही शिकला असाल आतापर्यंत. विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन सी, विटॅमिन डी, विटॅमिन ई अँड विटॅमिन के आर द टाईप्स ऑफ विटॅमिन्स. Again, vitamins are divided into 2 types, fat soluble vitamin and water soluble vitamin. Now what is meant by fat soluble vitamins? The vitamins which do not mix in water are known as the fat soluble vitamins. Vitamin A, vitamin D, vitamin E and vitamin K are included in fat soluble vitamins. And water soluble vitamins means what? The vitamins which are mixed in water are known as the water soluble vitamins. Vitamin B and vitamin C are water soluble vitamins. Now for production of FADH2 molecule, आपण पाहिलं आहे बघा, एनर्जी प्रोडक्शनमध्ये एनर्जी प्रोडक्शन थ्रू ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये जेव्हा आपण ग्लायकोलिसिस प्रोसेस पाहिली होती किंवा क्रेब सायकल पाहिलं होतं, तर त्याच्यामध्ये FADH2 आणि NADH2 हे 2 मॉलिक्युल्स तयार झाले होते, बरोबर आहे. तर हे 2 मॉलिक्युल्स तयार होण्यासाठी FADH2 हा मॉलिक्यूल तयार होण्यासाठी रायबोफ्लॅविन म्हणजेच विटॅमिन B2 हे नेसेसरी असतं. आणि फॉर प्रोडक्शन ऑफ NADH2 मॉलिक्यूल निकोटिनॅमाइड म्हणजेच विटॅमिन B5 हे गरजेचं असतं. ठीक आहे. आणि नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे फायबर्स. नाव वी गेट फायबर्स फ्रॉम लीफी व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, सिरियल्स एक्सेट्रा. हे जे फायबर्स आहेत ते आपल्याला लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे ज्या पालेभाज्या आहेत त्यांच्यापासून, फ्रूट्सपासून आणि कडधान्यांपासून मिळत असतं. वी कॅनॉट डायजेस्ट फायबर्स बट दे आर इसेन्शियल न्यूट्रिएंट्स. म्हणजे आपल्याला फायबर्स डायजेस्ट करू शकत नाही, पण ते एक इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आहेत बिकॉज दे हेल्प इन द डायजेशन ऑफ अदर सबस्टन्सेस अँड इजेक्शन ऑफ अनडायजेस्टेड फूड.
हे त्याचं महत्त्वाचं फंक्शन असतं की ते बाकीचे जे फूड मटेरियल आहे ते डायजेशन करण्यासाठी मदत करतं आणि इट इज इम्पॉर्टंट फॉर इजेक्शन ऑफ अनडायजेस्टेड फूड. Therefore, fibers are also essential nutrients. So this is all about different food components or different food nutrients. ठीक है.